नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत अशा कमी तेलकट चकली। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या गव्हाचे पीठ, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालणार आहोत। आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे पीठ। आता एका चाळणीमध्ये आपण एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे पीठ सगळं टाकून घेऊया पूर्ण आणि असं पीठ बांधून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जसे आपण मोदक उकडतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला उकडून घ्यायचं आहे। खाली पाणी ठेवून वरती पीठ ठेवून त्याच्यावर झाकण लावून घ्यायचं आहे। फक्त 15 मिनिटं आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। आता हे झालेले आहेत 15 मिनिटं। आता हे काढून घेऊयात आपण। पूर्ण पिठाचा असा घट्ट असा गोळा बनतो। आता हे आपण काढून घेऊया। थोडं गरम असतानाच आपण हे काढून घ्यायचं आहे। बघू शकता असं कठीण झालेलं आहे पीठ। हे पूर्ण आपण असं फोडून घ्यायचं आहे हाताने। पूर्ण फोडून आपण आता हे आपण ग्लासनी किंवा वाटीने पूर्ण त्याच्या गाठी ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि परत चाळून घ्यायचं आहे पीठ। या पद्धतीने पूर्ण चाळून घ्यायचं। याच्यामध्ये मी 2 चमचे फक्त तेलाचं मोहन घातलेलं आहे। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ, धनेपूड, जिरेपूड, ओवा या पद्धतीने घालून घेतलेले। आता तीळ घातलेले आहेत पांढरे। आता चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तेल पूर्ण चोळून घ्यायचं आहे पिठाला। आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा बनवायचा आहे। हे पीठ भिजवायला वगैरे लागत नाही, लगेच तुम्ही करू शकताय चकल्या। हे आता घट्ट मळायचं आहे पीठ। आता ह्या चकलीच्या सोऱ्यातून आपल्याला हे पीठ चकल्या करून घ्यायचे आहेत घालून। या पद्धतीने पीठ फार पातळ करायचं नाही, नाही तर काटे येणार नाही चकलीला। या पद्धतीने आपण छोट्या मोठ्या चकल्या जशा पाहिजेत आपल्याला तशा करून घ्यायच्या आहेत। बघू शकते या छोट्या प्लेटवर घेतल्यामुळे तेलामध्ये फ्राय करायला सोपं जातं। मोठ्या गॅसवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। पूर्ण तेल तापल्यानंतरच आपल्याला ह्या चकल्या टाकायच्या आहेत। अजिबात हलवायच्या नाहीत चकल्या लगेचच। 1 मिनिटानंतर आपल्याला ह्या थोड्या वरती खाली करून घ्यायच्या आहेत। मीडियम टू लो गॅस ठेवून आपल्याला ह्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे इन्स्टंट होणाऱ्या आणि अतिशय सुंदर आणि क्रिस्पी होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या चकल्या तयार आहेत।